महाराष्ट्रातला एक रेल्वे प्रकल्प जो तब्बल 40 वर्षांपासून फक्त कागदावर होता तो आता अचानक चर्चेत आहे। मग प्रश्न असा आहे की नक्की काय हा प्रोजेक्ट आणि इतकी वर्ष पडून राहिल्यानंतर आत्ताच याला अचानक जाग का आली? चला हेच सगळं आज आपण समजून घेऊया। सुरुवातच करूया थेट रेल्वे मंत्र्यांच्या एका मोठ्या घोषणेने, ज्यामुळे या सगळ्या चर्चेला तोंड फुटलंय। ते म्हणाले, सर्वेक्षणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आता बघा, युद्ध पातळीवर हा एकच शब्द पुरेसा आहे हे सांगायला की प्रकरण किती गंभीर आहे। म्हणजे इतक्या वर्षांच्या शांततेनंतर ही काही साधी घोषणा नाहीये, तर एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे। आणि ही जी काही अचानक वेगवान हालचाल सुरू झाली आहे ना, ती अशा वेळी झाली आहे जेव्हा या प्रकल्पाने तब्बल 40 वर्षांचा वनवास भोगलाय। हो, 40 वर्ष म्हणजे विचार करा, 4 दशकं गेली। पण मग प्रश्न हाच आहे की एवढा वेळ का लागला? एका पूर्ण पिढीला या एका रेल्वे लाईनची वाट का बघावी लागली? तर मग या रखडलेल्या स्वप्नाच्या इतिहासात थोडं डोकावून बघूया। म्हणजे इतका महत्त्वाचा वाटणारा हा प्रकल्प इतकी वर्ष फक्त फाईलमध्येच का अडकून राहिला? याला नेमकं कोणी पुढे जाऊ दिलं नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता या प्रकल्पाची गोष्ट काही आजची नाहीये, ही मागणी खूप जुनी आहे। साधारण 1986 मध्ये खासदार राजे मुक्कणे यांनी पहिल्यांदा आवाज उठवला। त्यानंतर 2000च्या दशकात खासदार चिंतामण वनगा यांनी जोर लावला। मग 2010च्या दशकात खासदार राजेंद्र गावित यांनीही खूप पाठपुरावा केला। पण गंमत बघा, प्रत्येक वेळी कितीही प्रयत्न केले तरी हा प्रस्ताव एकाच भिंतीवर जाऊन आदळायचा आणि परत मागे यायचा। आणि ती भिंत होती रेल्वे विभागाचं एक ठरलेलं उत्तर। हा प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर रेल्वेचं म्हणणं होतं की या मार्गावर रेल्वे चालवली तर ना पुरेसे प्रवासी मिळणार ना मालवाहतूक, आणि त्यामुळे रेल्वेला फक्त तोटाच होईल। याच एका कारणामुळे हा प्रकल्प कायमस्वरूपी बाजूला सारला गेला। तर मग प्रश्न येतो की अचानक असं काय घडलं? जो प्रकल्प 40 वर्ष न परवडणारा किंवा तोट्याचा म्हणून अडगळीत पडला होता, तो अचानक इतका महत्त्वाचा कसा झाला? यामागे एकच मोठं कारण आहे। एका गेम चेंजरमुळे हे सगळं आर्थिक गणितच बदलून गेलं। आणि तो गेम चेंजर आहे डहाणूजवळ घातलेलं भव्य वाढवण बंदर। हे काही साधंसुद्धा बंदर नाहीये, तर एक जागतिक दर्जाचं मोठं बंदर असणार आहे। आता विचार करा, कुठलंही मोठं बंदर तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा त्याला देशाच्या आतपर्यंत माल पोचवण्यासाठी एक मजबूत रेल्वे नेटवर्क जोडलेलं असतं, बरोबर? बस याच एका गरजेमुळे त्या 40 वर्षांपासूनच्या जुन्या फाईलवरची धूळ झटकली गेली। आणि याच एका कारणामुळे या प्रकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे म्हणजे अक्षरशः 180 अंशात बदलला। कालपर्यंत जो मार्ग फक्त काही खेड्यांना जोडणारी, तोट्यात चालणारी पॅसेंजर ट्रेन म्हणून बघितला जात होता, तोच मार्ग आता वाढवण बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक जीवनवाहिनी, एक महत्त्वाचा मालवाहतूक मार्ग म्हणून समोर आला आहे। पण थांबा, ह्या प्रकल्पाचा फायदा फक्त बंदराला किंवा मोठ्या व्यापारालाच होणार नाहीये। नाही, याचा थेट परिणाम त्या भागात राहणाऱ्या सामान्य लोकांच्या आयुष्यावर होणार आहे। विशेषतः त्या दुर्गम भागांमध्ये जे आजपर्यंत विकासाच्या मुख्य प्रवाहापासून खूप दूर राहिले आहेत। ही रेल्वे लाईन जाणार आहे पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमधल्या विक्रमगड, जवाहर, मोखाडा यांसारख्या अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागांमधून। म्हणजे विचार करा, असे भाग जिथे आजही मूलभूत सुविधा पोचलेल्या नाहीत, त्या भागांसाठी ही रेल्वे लाईन एखाद्या जीवनरेखेसाठी ठरू शकते, जी त्यांना चांगल्या शिक्षणाशी, आरोग्याच्या सुविधांशी आणि रोजगाराच्या नव्या संधींशी जोडू शकते। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या प्रकल्पाचे 2 मुख्य उद्देश आहेत। एकीकडे बंदरासाठी मालवाहतूक सोपी करणं आणि दुसरीकडे या आदिवासी आणि ग्रामीण भागांना मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरांशी जोडून तिथल्या विकासाचा वेग वाढवणं। बरं, आता राजकीय इच्छाशक्ती पण आहे आणि आर्थिक कारणही मिळालं, सगळं जुळून आल्यासारखं वाटतंय। पण या प्रकल्पाच्या रस्त्यात निसर्गानेच एक भला मोठा अडथळा उभा केलाय। आणि हे आव्हान असं आहे जे इंजिनियर्सच्या कौशल्याची खरी परीक्षा पाहणार आहे। आणि हे आव्हान दुसरं तिसरं काही नसून आहे आपल्या पश्चिम घाटाचं, म्हणजेच सह्याद्रीच्या त्या विशाल पर्वतरांगांचं। हा रेल्वे मार्ग थेट या सह्याद्रीच्या मधून जाणार आहे। म्हणजे उंचच उंच डोंगर, खोल दर्या आणि त्यात भर म्हणजे पावसाळ्यातली परिस्थिती। ह्या सगळ्यामुळे इथून रेल्वे मार्ग काढणं हे एक प्रचंड मोठं इंजिनिअरिंग चॅलेंज आहे। याच सगळ्या कारणांमुळे खुद्द रेल्वे विभागाने या प्रोजेक्टला टेक्निकली कॉम्प्लेक्स म्हणजे तांत्रिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचा प्रकल्प म्हटले। याचा सरळ अर्थ असा की इथे काही सरळसोट रेल्वे लाईन टाकता येणार नाही। मोठमोठे पुलं बांधावे लागतील, लांबलचक बोगदे खोदावे लागतील आणि या सगळ्यात पर्यावरणाची काळजी तर घ्यावीच लागेल।
साहजिकच यामुळे हे काम आणखी कठीण आणि प्रचंड खर्चिक होणार आहे. आणि म्हणूनच 40 वर्षांची राजकीय आणि आर्थिक लढाई जिंकल्यानंतर आता या प्रकल्पाची शेवटची आणि सगळ्यात मोठी लढाई आहे ती निसर्गाशी. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न आता हाच उरतो की सह्याद्रीचं हे आव्हान पेलून हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प फक्त कागदावरचे एक स्वप्न न राहता प्रत्यक्षात जमिनीवर उतरेल का, या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.